नमस्कार. नमस्कार. मनोजदादा जरांगे पाटील मुंबई या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत. त्यांच्यासोबत असंख्य मराठी बांधव आहेत. त्या ठिकाणी त्यांची खाण्याची गैरसोय होते, खाण्यापिण्याची. खोडद गावातून कशी सोय असणार आहे? आता आम्ही टी व्हीवर त्या बातम्या पाहतो, तर खाण्यापिण्याचे, पाण्याचे वगैरे भरपूर हाल आहे त्यांचे. तर खोडद गावाने एक मीटिंग घेऊन असं ठरवलं की बुवा आपणही काही मदत त्यांना पाठवायची. आपलं खोडद गाव हे सामाजिक बाबतीत अत्यंत अग्रेसर आहे. भले राजकीय मतभेद जरी असले तरी ते बाजूला ठेवून कुठलंही सामाजिक काम असो, मग भले ते कोल्हापूरचा पूर असो, चंद्रपूरचा आदिवासींना काही मदत देण्याची असो, भरपूर ठिकाणी खोडद गावाने आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जपून मदत केलेली आहे. आजही सकल मराठा आंदोलनाला खोडद गावातून जवळजवळ 5,000 लोकांना पुरेल एवढं अन्न पाठवलेलं आहे. त्यामध्ये 1,000 किलोची 100 किलोची पुरी, 30 ते 40 किलोच्या चटणी, 100 किलो भेळ, 500 बिस्किट पुडे, 2,000 चपात्या, एवढं साहित्य. अजूनही काही किरकोळ भेळ भत्ता हेही पाठवलेलं आहे, आज पाठवणार आहे. अजून काय, पाण्याच्या बॉटल सुद्धा पाठवलेल्या आहे. आपण त्या ठिकाणी जाणार आहात? नाही, लिमगाववरून एक गाडी येणार आहे. कार्यकर्ते काही जाणार आहे त्याच्याबरोबर. तर एवढी मदत. दादा, आपण काय सांगा? आमचं गाव सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतं. ह्या मागच्या आठवड्यात आदरणीय क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यामध्ये असंख्य लाखो मराठा बांधव ते उपस्थित आहे. काल परवा मीडियाच्या माध्यमातून समजले की त्यांचे उपासमार होते आणि हे पाहून मन हळहळलं आणि संपूर्ण मराठा समाजाने ठरवलं की आपण होईल ती मदत द्यायची. आणि त्या दृष्टीनं आमच्या गावाने व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी स्वतः आणि माझ्या काही मित्रांनी याची जनजागृती केली आणि आज खोडदकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि 5,000 लोकांना पुरेल एवढं आम्ही अन्न आज पाठवते. आमचे काही स्वयंसेवक घेऊन चाललेत आणि अशा प्रकारे आम्ही मराठी बांधवांना मदत करणार आहोत. खोडद हे 100% सामाजिक बाबतीत एकमत असतं नेहमी. दादा, आपण काय बोलत? आज मनोजदादा जरांगे पाटील आपल्या सर्व मराठी बांधवांच्या हिताच्या दृष्टीनं त्यांना ओबीसी समाजामध्ये आपलं वर्ग होण्यासाठी त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व आमचं खोडद गाव त्यांना जाहीर पाठिंबा आहे. आणि आम्हाला मीडियावरून ज्यावेळेस कळालं की सरकारने त्यांचं पाणी बंद केलं, जेवणाचे जे हॉटेल आहेत ते बंद केले, शेजारी लाईटी बंद केल्या, मनाला ते पटवून म्हणजे फार एकदम खंत वाटली की आपलंच सरकार असून, आपलीच मुंबई असून आपल्या बांधवांचे एवढे हाल होत आहेत की सरकारने जास्तीत जास्त लक्ष घालून लवकरात लवकर आमच्या जरांगे पाटलांना न्याय द्यावा, त्यांची भूमिका जी आहे ती मान्य करावी आणि आमच्या बांधवांना उपाशी राहू नये म्हणून आमच्या खोडदच्या सर्व महिला भगिनींनी, सर्व ज्येष्ठांनी, सर्व तरुणांनी, सर्व ज्येष्ठ मराठी सकल समाजाचे, सकल मराठा समाजाचे सर्व स्वयंसेवक, आपले सर्व जाती धर्मातील आमच्यामधले 18 पगड जाती धर्मातील लोकांनी चपाती, भाकरी, चटणी, मिरची, त्याच्यामध्ये पाणी असेल आणि चटणी वगैरे ह्या सर्व गोष्टी आज आम्ही हे पॅक करून, बिस्किटं वगैरे सर्व पॅक करून आता गाडीमध्ये भरणार आहोत. आणि असंच आमच्या बांधवांना पुढे जर मदत लागली तर आम्ही अजूनही काही 2 दिवसांनी परत मदत करणार आहोत. आणि मनोजदादांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर माननीय सरकारने त्या लवकरात लवकर पुऱ्या कराव्यात असं आम्हाला असं वाटतं. आणि आमच्या खोडदवासियांचा मनोजदादांना संपूर्ण 18 पगड जातीचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे. आज सकल मराठा जे आंदोलन चालू आहे त्याच्यासाठी खोडद गावामधून सर्व जातीय, सर्व धर्मीय लोकांनी त्या आंदोलनकर्त्यांना जेवणाचे काही पदार्थ पाठवलेले आहेत. प्रत्यक्ष पाहिलं तर तिकडे पाण्याची आणि खाण्यापिण्याची गैरसोय भयंकर आहे. आणि ती बातमी जेव्हा ग्रामीण भागात इकडे पसरली तेव्हा खोडदगाव त्यामध्ये अग्रेसर राहिलं. आणि म्हणून आज त्यांच्यासाठी आता तसं शासन इतर अनेक ठिकाणी फार कुंभमेळ्यापासून अनुदान देतं, पण मुंबईत नव्यानेच पहिल्यांदाच काही मंडळी गेलेली आहेत, त्यांना तिथे हॉटेलसुद्धा बंद ठेवलेली होती.
पाण्याचे नळ बंद केले होते. काही म्हणजे सकाळचे कार्यक्रम जे असतात प्रातर्विधीचे वगैरे ते सगळं सामुदायिक जी ठिकाणं आहेत ती बंद केली होती. तर शासनाने जरा लक्ष देऊन तुमचा विषय नंतर असेल पण निदान मुंबईत गेलेल्या लोकांची उत्तम सोय केली पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि म्हणूनच त्यांना त्या खोडदमधून जेवढी मदत करता येईल शक्य असेल तेवढी पाठवलेली आहे आणि शक्यतो लवकर न्याय मिळावा त्यांना अशी आमची अपेक्षा आहे. मराठा लाख मराठा हम सब जरांगे हम सब जरांगे एक साथ हां मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा हम सब जरांगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा जगदंबा माते की जय. मला काय वाटलं तर हा घेतला त्याच्यात काय होणार आहे वेळ जाणार मग त्यापेक्षा हे चाललंय ना हेच होऊन जाऊ हे झालं ना आता मिरची काय आहे का मिरची आहे तिकडे बसून मोकळ्या